हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज होता रविवार आणि रविवारच्या दिवशी मला जरा किचनची क्लिनिंग करायची होती. तर मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण महालक्ष्मी आईची पूजा करत असतो. तर यासाठी प्रत्येकाचीच काही ना काहीतरी तयारी चालू असेलच. तर मला पण आज किचनची क्लिनिंग करायची होती. मग त्याआधी रविवार असल्यामुळे काहीतरी वेगळा नाश्ता म्हणून हे रवा आप्पे बनवले. मस्तपैकी छान झाले होते. तर मुलांसाठी आधी आप्पे वगैरे बनवून दिले, नाश्ता वगैरे केला, त्यानंतर किचनची क्लिनिंग करायला घेतली. तर दसऱ्याच्या वेळेस डीप क्लिनिंग केलीच होती, परंतु आता मार्गशीर्ष महिना आहे आणि थोडीफार धूळ ही येतेच, त्यामुळे क्लिनिंग करायला घेतली. सर्वात आधी विंडो स्वच्छ करून घेतली आणि इथे ना मी 2 प्लांट्स ठेवले आहेत. एकामध्ये मनी प्लांट आणि बांबू प्लांट असा. तर ते मी इथे बॉटलमध्ये लावलेले आहेत काचेच्या. तर त्या आधी स्वच्छ करून घेतल्या, त्यातील पाणी वगैरे चेंज केलं, खराब पानं वगैरे काढून टाकली, विंडो लगेच स्वच्छ करून घेतली आणि हा बाजूचा जो रॅक आहे तो देखील आधी स्वच्छ करून घेतला. तर माझं किचन ना हे ओपन किचन आहे, मॉड्युलर किचन नाही आहे. तर ओपन किचन असल्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी धूळ ही जमा होतेच आणि दिवाळीच्या वेळेस आपण भरपूर सारे तळलेले पदार्थ वगैरे बनवत असतो, तर त्याचं पण चिकट थोडंसं डब्यांवरती लागतंच. तर हा सर्व सेक्शन मी आधी स्वच्छ करून घेतला. सर्व कप्पे वगैरे पुसून घेतले, डब्यांचे झाकण डब्बे वगैरे सर्व पुसून घेतले आणि ते व्यवस्थित लावून घेतले. तर याचा व्हिडिओ मी नाही बनवला कारण काम भरपूर होतं, त्यामुळे ते शक्य झालं नाही. माझं देवघर ना हे किचनमध्येच आहे, त्यामुळे देवघराला पण हात मारून घ्यावाच लागतो. देव घासायचे राहिले होते, त्यामुळे सर्वच साफसफाई केली आणि शेवटी देवघर स्वच्छ करायला घेतलं. देवघर देखील स्वच्छ पुसून वगैरे घेतलं, देवांना घासून वगैरे घेतलं. तर मार्गशीर्ष महिन्यालाही इतर सणांप्रमाणेच तितकंच महत्त्व आहे. तर आपण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी आईची पूजा उपासना करत असतो आणि त्यासाठी घर वगैरे स्वच्छ असेल ना तर मन पण अगदी प्रसन्न राहतं. जी पूजा वगैरे आपण मांडतो ती देखील अगदी प्रसन्न वाटते आणि महालक्ष्मी आईला देखील स्वच्छता ही खूप प्रिय आहे. जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असे म्हणतात. तर जिथे स्वच्छता असते तिथेच महालक्ष्मी आईचा वास असतो असं म्हणतात. तर त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याआधी ही सर्व साफसफाई करून घेतली आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी खूप छान योग जुळून आलेला आहे. तर त्या दुसऱ्या गुरुवारी दत्त जयंती पण आहे, पौर्णिमा पण आलेली आहे आणि मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे. तर तिन्ही योग एकाच दिवशी जुळून आले आहेत. तर बरेच जण या काळात गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण देखील करतात. तर बऱ्याच जणांचे पारायणास सुरुवात देखील झाली असेल. तर येणाऱ्या गुरुवारपासून ते दत्त जयंतीपर्यंतच्या 8 दिवसात देखील तुम्ही पारायण करू शकता. तर यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तसेच त्याची लिंक मी खाली देखील दिलेली आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यातील पूजेचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहेत आणि पुढील व्हिडिओ देखील लवकरच येतील. श्री स्वामी समर्थ.